कशा पद्धतीने कुठे काही केलं जाईल हे पाहायला मिळते। जबरदस्त पटांगणावर चोहो बाजूने बसलेले प्रेक्षक हे आपल्याला पाहायला मिळतात। जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते। आणि मी निश्चितच तुम्हाला म्हटलं की प्रसिद्ध उद्योजक आदरणीय अमित चुरी खेतकाळ गावचे सुपुत्र जगाच्या पलीकडे जातात दुबई मस्कत ओमान या भागामध्ये त्याचं विशिष्ट नाव असताना आपल्या धंद्याच्या माध्यमातून भारत देशामध्ये जगामध्ये ज्यांचं नाव आहे ते आदरणीय अमित चुरी यांचं आगमन हे बक्षीस समारंभ होईल। आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आदरणीय राजेंद्र जाधव साहेब या बावड्या गावचे सुपुत्र आणि फॉरेस्ट मध्ये अनेक जंगलतोड थांबवलाय आणि म्हणून तुम्हाला अनेक डोंगराळ भागात या टायमर लावलाय। यस टायमर रेडी ओके चला 3:45 ला पहिला बॉल पडतोय विनीत आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो किरण जाधव आणि गोलंदाज आहे तो म्हणजे मॅजिकल गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने प्रत्येक फलंदाजाला हलवलाय। पहिला चेंडू हवेवर झाला इथे बाकी स्क्वेअर लेग त्याला मिड विकेटचा खेळ जातो। यस तो फॉलिंग झाला इकडे बघायला मिळते ओ झेल सुटलाय कोणी झेल सोडलाय जय साहीने झेल सोडलाय राजेंद्र जाधव यार संतोष पाटील हे आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे राजेंद्र जाधव साहेब यांना सन्मानित करतात। पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला जातो। या स्पर्धेमध्ये आलात तुम्ही आमचा स्वीकारलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद। आणि वसंत जाधव साहेबांबद्दल काय म्हणणार हो जिथे कुठे नाही तिथे दादा आमचे वसंत दादा मग कोणी सामाजिक कार्य असो अनेक समाजाच्या पलीकडे जाऊन त्याने अनेक ठिकाणी बक्षीस देण्याचं काम केलंय। स्पर्धा असली की वसंतदाच्या घरी अनेक लोक जातात आणि त्याला प्रत्येकाला ओ हो काय आवाज बघायला मिळते। वानखेडेचं हूच बीट झालं का ते आवाज बघायला मिळायचं ना ते चित्र बघायला मिळते। भरघोसचं जेवण तुम्ही घेतलात पोटभर मिळतलं व्हेज नॉनव्हेजचं जेवण दिलं कोणी कमी पडता कामा नाही आणि अशा पद्धतीची मॅचेस तुम्हाला बघायला मिळते। पण ॲब्सोल्युटली गुड बॉलर जो विचार केला तर ह्या खेळाचं मी कौतुक करेन। पुन्हा चालू शकताला पुढचा चेंडू ओ हो काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते। प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा हुकमत जी गाजवलाय। आता भारतीय स्पिनर तेवढे मोठे नाही आहेत पूर्वीच्या काय चंद्रशेखर बेदी कुंबळे हिरवानी व्यंकट राघवन प्रसन्ना आणि लाचचा हरभजन आला त्यानंतर आताचे गोलंदाज आहेत ना ओ त्याला पाठीमागे लहान पोरासारखं मेचेने शॉट मारत ते काय स्पिनर भारताचा तो दबदबा आता नाही आता बुमबुमचा दबदबा आहे। पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्याला पुढचा चेंडू गुड क्रिकेट सिन्सिबल क्रिकेट हलक्या बॅटिंग खेळला कव्हरच्या दिशेनं तो एक धाव तुम्हाला बघायला मिळते। मोठ्या श्रेणीचा खेळाडू आहे हो किरण जाधव म्हटला ना की अनेक स्पर्धा गाजवणारा तुम्हाला बघायला मिळतो। इथे विनीत तुम्हाला बघायला मिळतो अनेक यंगस्टार बघायला मिळतात। तुम्ही वसंत जाधव साहेबाचा तुम्ही जो विचार आता या समाजा व्यतिरिक्त आरपीआयच्या समाजा व्यतिरिक्त पंचकृषीमध्ये कुठे देखील सामने होतील सांगायला अभिमान वाटेल की त्यांच्या अधिपत्यात नसणारा तनाशिनी हे गावं आहेत ना बावडा कोटीम त्या तिकडे देखील बक्षीस देण्याचं काम वसंत जाधव अनेकदा करतायत। चेंडू पुन्हा हवेमध्ये आता यावेळेला बाकी चेंडूच्या पाठीमागे जातोय जेल बाद आणि इथे बाकी मोठा गडी बाद होतो तो विनीत जाधव। जेव्हा साऊथची आठवण झाली यडम्मा पिडम्मा काहीतरी केलं कर तशा पैसे गीत आपण ऐकलं। आता जाऊया या चला अक्रॉस करा प्लीज घाई करा सगळ्यांना नियम आहेत। सेहबाजचा जो वाढदिवस आहे खरोखर या जन्मदिवसाच्या सेहबाद तुम्हाला अनेक शुभेच्छा। प्रत्येक आयुष्य प्रत्येक दिवस तुमचं सुखमय निरोगी जावं हीच आमच्या तमाम तारापुरांकरण एकदा जोरदार टाळ्या साहेबाच्या वाढदिवसासाठी असायला पाहिजे। वाढदिवसाला घेतलेली गिफ्ट तुम्ही दिली गोलंदाजाला म्हणजे खऱ्या अर्थाने धनंजयला तुम्ही गिफ्ट दिला रिटर्न गिफ्ट तुम्ही दिलात जबरदस्त बघायला मिळतात। आता बाकी येतो तो अकबर अली अगोदरच्या सामनामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती अशा परिस्थितीतच बॅटिंग करायला आले होते आणि तिकडे मोमेंटम बनवलं आणि मोमेंटम बनता मग बाकी चांगला धावा होता आपण पाहिला। ह्याची डोही याचा डोहळा तोच बाकी 16 तारापूर प्रीमियरचा बघायला मिळतोय। दादा काय पाणी पाजलं हो तुम्ही जबरदस्त जेवढं तुमचं नाव घ्यावं थोडं काही प्रत्येक आयोजक प्रत्येक आमच्या बॅनरमध्ये आमचे कॅमेरामन जेव्हा इनिंग ब्रेक होते किंवा ब्रेक होतोय तेव्हा तुमचे चित्र टिपले जातात। विजेत्या संघासाठी 71,111 उपविजेता 41,111 त्या व्यतिरिक्त तुम्हाला बघायला मिळेल चला कोणत्याही खेळाडूने पब्लिकने कॅच घेता 200 रुपयाचं बक्षीस मोतीलाल जाधव ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडा 200 रुपये मिळवा। ओ इथे बाकी वाईट बॉल एका हाताने कॅच पकडायचा चला दोन्ही हाताने कॅच पकडा प्रेक्षक षटकारावर 200 रुपये तुम्हाला मोतीलाल शाह यांच्याकडे दिले। प्रेक्षकाने कोणी कॅच पकडा 200 रुपयाचं बक्षीस मिळवा मोठं बक्षीस आता लागलाय। पुन्हा धनंजय
एज घेतलाय, चेंडू थर्ड मॅनला जातोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिकडे केलं गेलं निर्भय ह्याच्याकडनं. काय गोलंदाजी हाताळलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये, जी षटक संपलाय आणि धावसंख्या आहे ती 3. 3 धावा झाल्यात. अकबरी तुम्हाला बघायला मिळतो. किरण जाधवजी जो विचार केला तर चांगली बॅटिंग अगोदरच्या 2 मॅच मध्ये केली. आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार बनले. आता बाकी जय साई याला कमबॅक केलाय. आमचे आदरणीय पराग सवे यांच्याकडनं किरण जाधवने जो षटकार मध्ये 200 रुपयाचं बक्षीस जाहीर केलाय. काय महिला मंडळ देखील बक्षीस मिळालं हो. बिचारी ताई मला म्हणते दादा मी पॉकेटच नाही आणला. मी म्हटलं रुमानामध्ये पैसे बांध, काय करणार ना. आमची मोर ताई कुठे गेली ती. काय बॅटिंग बघायला मिळालं. ऍटिट्यूड बघा टाका. मी पण बॅटर आहे ना माझ्या संघातली. धनंजय इकॉनॉमिकल मी अगोदरच म्हटलंय. एक भाऊ इथे लाखात नाव कमवतो, दुसरा भाऊ कोपऱ्यात बसून मॅच बघतो. सिम्बा पुन्हा एकदा जयसाई गोलंदाजी करतो. किरण जाधव समोर तुम्हाला बॅटिंग करायला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह चांगला पाहिजे, कव्हरच्या रिझनला बघायला मिळतो. यॉर्कर लेनचा चेंडू ऑफ साइड ऑफ टॉप, एक धाव बघायला मिळते. साजन हा खेळ तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळालाय. माजिद फायटर विरुद्ध अविकेतन फायटर. आदरणीय वसंतजी जाधव यांचा संघ. जगावर महाराष्ट्राच्या या पालघर तालुक्यात जिथे जिथे नाव घ्यावं ना, कोणती स्पर्धा असो की प्रत्येक ठिकाणी स्पॉन्सरशिप देणारे आमचे वसंत दादा. वसंत जाधवांचं खुल्या मनाने लोकांना मदत करणारं हे कुटुंब तुम्हाला बघायला मिळते. जयसाई नो बॉल दिला इथे बघायला मिळतंय. एक धाव होईल का, आणि या दरम्यान एक धाव धावून घेतात. हाईट फॅक्टर नो बॉल आहे, नो डाऊट. हाईट फॅक्टर नो बॉल दिलं गेलंय. फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 2 निवड होती ती 5-6 झालाय. निश्चित 6 धावा याच कारण 3 पहिल्या शेवटी किरणने काढल्या, 1 या 2 अशा वेळी 6 धावा तुम्हाला बघायला. हा हा काय महिला आस्वाद घेतात ना. लहानपणीचं बालपण आम्हाला आठवलंय. कुठे कुल्फी आणि कुठे आईस्क्रीम खायचं. आज कळलं. थँक्यू धन्यवाद. आज कळलं की नवरोबाचे पैसे कुठे सांगतो. मी एक जण सांगतो का मी टीम चालला इथे टीम नाही मिळत. बघा ही ताई कसं तो चेहऱ्याला पोहते. हे सगळे कांबोड्याच्या महिला आहेत. कोळी समाजाचे बांधव माझ्या असेल भगिनी. पुन्हा बाकी गोरण जयसाई. प्रीटचा चेंडू आहे. प्रीटचा चेंडू टटवला, पुरेपूर फायदा उचलला किरण जाधव यांनी. छोटा प्लेन चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर होता आणि सरळ चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या डोक्यावर ना. देऊया संदेश डीजेला. लॉटरी लागे मने बुलेट ना शीट पर बेसवा दे. काय गाणं लिहिलं गेलं की जबरदस्त. संध्याकाळच्या सत्रामध्ये बुलेट महिलांसाठी एक्वा गार्ड काय भरघोस बक्षीस लावण्याची स्पर्धा ही तारापूर प्रेम पर्व. दुसरं पुन्हा ओ हो 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 काय बघायला मिळते. गगनात पाठवताना कलिंगड दिसला आणि अवकाशाचा लिंबू पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग या बॅटर कडनं बघायला मिळते. आणि नाव काय हो किरण, कारण वरून येतात ते सूर्याचे ते किरण आणि जमिनीवर पाठवतो षटकार. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. मी म्हटलं होतं जबरदस्त. अनेक तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या त्या गाण्याच्या म्हटलं मी. जबरदस्त कॅल्क्युलेशन किनिंग बघायला मिळते. सुपर बॅटिंग किरण जाधव यांच्याकडनं. पण मोठी बॅटिंग लागून माजिद फायटरची देखील आहे. 2-2 डावखुरे फलंदाज त्यांची चांगली बॅटिंग करतात. अगोदरच्या सामन्यात बघितलाय. आदेश हा देखील फिनिशर झालाय. जबरदस्त बॅटिंग त्यांच्याकडे देखील आहे. काटे की टक्कर ज्याला म्हणतात ना, दूध का दूध पाणी का भाई, तशा पद्धतीचा पहिला सेमीफायनल बघायला मिळतो. माजिद फायटर म्हणजे आवेद जुमानी आणि नियास माजगावकर यांचा संघ. पुन्हा एकदा जयसाई. अकबर चेंडू टटवला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. इथे बघा क्षेत्ररक्षण होईल का. सुंदर क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते. या एक धावाने धावसंख्या होते ती 20 धावा. कुठेतरी चांगला आकार दिला. यावेळेला बाकी 2 तब्बल षटकार बघायला. याकडे शेवटचा चेंडू फ्रीटचा फायदा किरण जाधवने उचलला. तिथून मोमेंटम तयार झाला. तिथून धावा यायला लागला. बघा क्रिकेटला कुठे कलाटणे कुठे मोमेंटम बघायला मिळते. आज बाकी मोतीलाल शाह पैसे भरपूर घेऊन आले. नुकतंच चण्याचं बिल एक आलं.
72,334 चण्याचं बिल आलं. काय चण्याशी गोणी गोणी भरून वाटल्यात आम्ही. मोठी कोणती होती मॅच आपली ती झाई प्रीमियर लीग. 2 गोणी आम्ही शेंगदाणे दिले. महिला मंडळाने कॅच पकडा, शेंगदाण्याचं पॉकेट घ्या. त्यांना वाटलं एकच झालं, 5-5 पॉकेट एका पॉकेटमध्ये असायचे. गुड शॉट ऑफ ड्राईव्ह धावता चान्स धरला नाही. चांगला कॉल बघायला मिळालाय. फक्त किरणला एकच विनंती आहे, कामावर जाताना 10 मिनिटं लवकर निघा आणि गाडी हळू चालव बस. आम्हाला धास्ती लागते. आमच्या ताई आहेत, आई आहेत, पाठीमागे 2-2 मुलं आहेत. ही सवय आहे ना किरण सुधारला पाहिजे. अनेक लोक सांगतात दादा तू तरी सांगता मित्राला 10 मिनिटं बाकी आहेत. तसं नाही बाबा, 20 मिनिटं अगोदर निघा. हल्ली मोठ्या मोठ्या गाड्या निघाल्यात. आपल्या पाठीमागे कुणीतरी आहे बघा. माझ्या घरच्यांना एवढा विश्वास आहे की दीपक भाऊ गेला संध्याकाळी सुरक्षित येणार. मला अनेक लोक सांगतात दादा कोल्ड्रिंक घ्या ना. तर कोल्ड्रिंक तुम्ही समजा काय, पण आपल्यावर आहे ना आपण काय घ्यायचं नाही घ्यायचं. माझ्या मागे माझ्या आई वडिलांचा परिवार आहे, माझी अर्धांगिनी आहे, 2 चांगल्या कन्या माझ्याकडे पाठीमागे आहेत. तर आपण तो विचार करायला पाहिजे. खूप सुंदर मॅचेस बघायला मिळतात. 2 षटकामध्ये धावा झाल्यात त्या, आणि याच 20 धावा अगोदरच्या सामन्यात देखील 2 षटकात होत्या. तेव्हा अकबरने 2 षटकार मारले होते. हा फक्त फरक होता. आता धनंजय नावाचा मॅजिकल जगरल गोलंदाज, जसं आपण बघतो ना शेन वॉनने दिशा दिशा दाखवली, सरदाकांना पळ सोडलं. शेन वॉनवर तेंडुलकर हवी झाला का, तर त्याचा किस्सा मी ओमटॅक्सचा होतो तिकडे. इंडियन ऑइलला जे राजेश जाधव म्हणून खेळायचे, आपण रणजी स्क्वॉड पाहिजे, त्यांनी सांगितलं की 16 लेग स्पिनर वापरले, वॉनकड जेवढं प्रॅक्टिस केली. आणि तेव्हा शेन वॉन फक्त धावा द्यायचं ना 70-80, पण पहिल्यांदा शेन वॉनला कुठेतरी 150 धावा ठोकल्या गेला. आणि तिकडे मग त्या संघाचं मनोदय खच्चीकरण केलं आणि मग ऑस्ट्रेलियावर आपण हवी झालो. असे मोनिक विक्रम आहेत. ओ इथे ऑफ साइड ऑफ स्टंपचा गडी बाद झालाय. पंचाने वाईट दिलं होतं, बॅट्समन स्वतः निघून गेलेत. पोस्टमन पीरियड अकबर अली साठी असायला पाहिजे. जोरदार टाळ्या हा खेळाडू. तुमच्यासाठी मी गीत वाजवलं. तुमची संस्कृती भंडारी आहे, तुमची संस्कृती वाडवळ आहे, तुमची संस्कृती पांचाळ आहे, तुमची संस्कृती अनेक जाती, पण तुमची संस्कृती पारशी आहे. काय का तुमची संस्कृती मोहल्ल्यातली आहे. अशा पद्धती तुमचं नातं गोतं बघायला मिळालं. ऑफसोटली गुड कुटुंब ज्यांनी बघितलं. आणि तारापूर वासियामध्ये अनेक लोक आले. तो जगाच्या इतिहासावर तारापूर नाव दिलं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये BRC टॅपचे लोक देखील कॉलनी लहान होते. अनेक भाडोत्री इकडे आले गेले, मग तुम्ही बघायला मिळले. त्यातले एक आमच्या नार्वेकर मॅडम या होता. त्यांचा परिवार सुरुवात इथे, मग त्यांना टाईप 6 मध्ये रूम मिळाली, मग त्या तिथे गेल्या आणि बघायला मिळालं. कारण मी BRC मध्ये राहिले 22 वर्ष, त्याच्यामुळे मला माहिती होतं की आम्ही सुरुवातीच्या काळात गेलो जेव्हा फक्त 6 बिल्डिंग होत्या. जाऊया धनंजय. आणि तो समोर फलंदाज बघायला मिळतो तो प्रणय. हा देखील एक मोठा फलंदाज आहे. चांगली स्पर्धा त्याच्यासाठी गेलाय. ओ हो हो काय गोलंदाजी बघायला मिळते. धावखुरा गोलंदाज, जबरदस्त बॉलिंग कॉम्बोचा बघायला मिळते. एक मैदानाच्या बाहेरून करतोय, दुसरा कोपऱ्यातून बघतोय. 2 भावंडाची जोडी आहेत कुठे मैदानाच्या बाजूला लपलेत. सिम्बा 2 षटकार 40 धावा. तसं कुणाल देखील मोठे, हे 2 मोठे खेळाडू खूप अपयशी ठरले. बॅकफुटला गेलाय, कट केला चांगला दिशेने. इथे बाकी किरण जाणार नाही. ओ हो 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 घडलाय काय, आणि धाव पाहून डायरेक्ट हिट केला. तो खेळाडू बघायला मिळतोय. बघायला मिळतो कांबोडा गावचा अष्टपैलू खेळाडू ज्याने संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केलाय. हिमेश नावाचा खेळाडू बघायला मिळतो. आता हिमेश बघा तुला प्रमोट केलाय आणि या स्पर्धेमध्ये नाव लोकविकास करण्यासाठी, लोकांच्या नजरेत पण पोहोचण्यासाठी, चांगला खेळाडू सिद्ध करण्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला मिळालाय. आणि किरण जाधव सारखा मोठा हुकमी एक अजून मैदानात, ही स्पर्धा किरण जाधवसाठी खूप चांगली गेलाय. पहिल्या सामन्यात 47, दुसऱ्या सामन्यात 33, नंतर 0वर गोल्डन नेता शिकार बनले. आणि आता बाकी ज्या रन्स झाल्यात त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाटा त्याच्याकडनं बघायला मिळतो. पण धनंजय किनीवर अटॅक करणारा एकही फलंदाज आम्हाला बघायला मिळाला नाहीये. मोतीलाल काय ॲक्युरसी आहे, काय टर्न आहे. आणि फलंदाजाचा पदलत तर तो ओळखतो तशी गोलंदाजी बघा. तुम्ही सफळ झालात, तुम्हाला स्टेटरवर फास्टरवर टाकून देतोय. जबरदस्त गोलंदाजी हिमेश.
कांबोडचा खेळाडू खूप चांगली स्पर्धा गाजवला, विशेषतः अविकेतन फायटरसाठी चांगली गोलंदाजी म्हणून केला. तिसरं षटक मार्गस्थ होते. 6 षटकाचा सामना बघायला मिळेल. ओ हो लेग स्टंपच्या बाहेर मध्ये आला, पण इथे बाकी वाईड चेंडू दिला जातोय. काय पाठीमागून कशी दांडी काढायची हे दाखवलं गेलं आणि खऱ्या अर्थाने आज बाकी कांबोड्याचं नाव देशाच्या पातळीवर दाखवलं. कारण निलेश फायटरकडून मोठे खेळ का हा. आणि जेव्हा तुम्हाला अनिल बाणे खेळायला बघायला मिळायचा तेव्हा हे दोन गोलंदाज असे होते समोरच्या संघाला नाहरोम करून टाकायचे. पुन्हा वाईड चेंडू, अवैध बॉल, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि पुन्हा बाहेर निघाला. गुड अंपायरिंग. इथे धावसंख्या अवांतराने वाढते होती ती 22. तिसरं षटक या षटकात फक्त 2च धावा आल्यात. पुन्हा धनंजय गोलंदाजी करतोय. लेफ्ट मोडतो विकेट मारा. ओहो काय टर्न बघायला मिळतोय, काय टर्न बघायला मिळतोय. म्हणजे एखाद्या रस्सीमध्ये बोरा फसवायचा आणि कसं फिरकी फिरवायचा तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. एक्झाम्पल काय सेट करायचं मी मगासपासून विचार करतो, आता मला भोवरा लक्षात आलं. जबरदस्त गोलंदाजी, फिरकी मारा कसा असायचा. ओ चांगला फ्लो केलाय, सरळ निघून जाईल स्वागतासाठी. 6 धावा. बघा कसा कसा षटकार लागला ट्रॉफीवर. म्हणजे निश्चितच एक ट्रॉफी आमच्याकडे येणार हे पाहायला मिळते. काय बॅटिंग बघायला मिळते. या खेळाडूची मनं जिंकलीत. मी सुरुवातीपासून म्हटलं की अविकेतन फायटरला मिळालेला एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे तो, म्हणजे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय हिमांशू. धावसंख्या 6 निवड. हिमेश तामोरे. ओ गुड बॉल. याला बाकी स्ट्रेटर पण टाकला गेला. आरबर म्हणतात त्याला, फास्टर म्हणजे टाकतात तेव्हा. जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाजाने. षटक संपली 3 आणि फरक धावसंख्या लागली ती 28. किती धावा दिल्या 2 षटकात धनंजयने? 11. 2 षटक 11 धावा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. इकॉनॉमिकली गोलंदाजी धनंजय पुन्हा एकदा करताना. बघा भावानी भावाकडनं शिकायला पाहिजे. तू जाधव म्हटलं ना की आम्ही किरण जाधव आणि यतीन जाधवकडून मग शिकलोय. मी सिंबाला विचारलं काय बोललाच नाही होतो. आणि आमच्या कुणाला मोहिते 2-2 आयकॉन काय परफॉर्मन्स दिलाय हो. 28. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो पुन्हा जयसाई. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येकाचे लक्ष लागलेत. असंख्य महिला आज बघायला मिळतात. काय आस्वाद घेतला कुल्फीचा. ताई बाउंड्रीच्या मधून आहे ना ताई. ह्या बहिणीच्या भावाच्या मुली आहेत हो. आत्या कोणाची मावशी शिल्टी. पुन्हा एकदा जयसाई राऊंड विकेट मारा करतो. किरण जाधव पुढे आहेत. ओ ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर 5व्या स्टंपवर 6व्या टेम्पो गेला. व्हाईट बॉल. 29 धावा. बघा दादा पाय घेऊन मध्ये बसा ना. बाउंड्रीच्या मध्ये बाहेर काढा. थांबा जरा. डकआउट मध्ये बघा. मध्ये बसा. अरे दादा काय काय तुझ्या मग अनेक धन्यवाद बाबा. नतमस्तक होतो. एज घेतलाय. थर्ड मॅनला जातो नियाज माझगावकर तिकडे. हा एक चतुर खेळाडू. वयाने जरी मोठा असताना प्रदीर्घ अनेक मैदानं गाजवणारा वेल एज्युकेटेड असं. किरण जाधवने 100 धावा या स्पर्धेत केल्या. जोरदार टाळ्या. आतापर्यंत 100 धावा कोणी केल्या नाही आहे. चौथी इनिंग खेळताना किरण जाधवने 100 धावा केल्यात. आहे ना सर. धावसंख्या 6 निवडून धावसंख्या. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळेल तुम्हाला. हेमांशकर 36 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग दादा. थँक्यू सो मच. तुम्ही शिकवलं तुम्हाला. आपण ऐकायला पाहिजे. अनेक माणसं सांगतो खरं. काय नाव आपलं? संदीप बर्वे. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. पूर्व क्रिकेटर संदीप बर्वे. मी त्याने रिक्षाचे नंबर घेताना पाहायचं बोईसरला. माणसाने रागवायचं नाही, शब्दाने प्रेमाने काम करायचं. सेल्फी घेतलाय बघा. आज दिनेश काय काय करतो हो. गोलंदाज बॉलर मार्गदर्शन. त्याला माहिती आहे यावर्षी माझं नावच कट झालंय. पुन्हा एक सेल्फी. उद्या तुम्हाला व्हॉट्सअपवर बघायला मिळेल. हा दिनेशसाठी जोरदार टाळ्या असलं पाहिजे. छंद कसा असावा बघायचा. धावसंख्या झालाय ती 36 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला हिमेशकडनं बघायला मिळते. पुन्हा जयसाई नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रमोट केलं. या फलंदाजाचा फायदा पुरेपूर उचललाय. मिड विकेटच्या रिझनला चेंडू निघून जाईल. टप्पा पडल्यानंतर या 4 धावा. कारण जमीन कडक आहे हो. इकडे आपला थोडा अनुभव आहे. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी होते. अनेकांनी JCP दिली, कोणा ट्रॅक्टर दिलं. अनेकांची नावं आमच्यापर्यंत आली. त्या दादांचं मनपूर्वक स्वागत करेन मी. कारण खरोखर तारापूरचं वैभव साम्राज्य जगाच्या पाठीवर नाव आहे. जेव्हा लोक बोईसरला येतात ना, कलकत्ता, तामिळनाडू वगैरे कहा ज्या तारापूर, त्यांना जायचं असतं बोईसरला. पण तारापूर इंडस्ट्री नाव आहे ना, तारापूर टीमा, त्याच्यावर ते बघायला मिळतं. असं मोठं ख्यातीचं नाव.
राजवाडे तुमच्या गावात आहेत, श्रीमंत राजवाडा बघायला मिळतो. पारशी अग्याली आहे, चांगलं हॉस्पिटल आहेत, चांगलं मोठमोठ्या आता बंगलो सिस्टीम आल्यात. काय काय गावात घडलं शहराचं रूपांतर. ओ शॉट ऑफ लाईन, चेंडूला पंच केलाय, चेंडू हुक जा शॉट फाईल चेंडूला एक धाव दोन धाव, चेंडू दिशा बदलाय, दन दन जात चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पोहोचतोय. 2 धावा धावसंख्या होती ती 42 धावा. बघा पहिलं षटक जबरदस्त. इथे धावा निघतात नाही ह्याच गोलंदाजावरती. या 42 मध्ये फक्त 11 धावा दिल्या 2 षटकात धनंजयाने. जबरदस्त बॅटिंग प्रमोट केलं. गुड कॅप्टन्सी. खरोखरच मी यतीन भाऊचं कौतुक आहे की तुम्ही तिथून डगआउट म्हणून त्याला पाठवलं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू जातोय गलीच्या रिझनला, झेल घेतली. ओ गुड कॅच, जबरदस्त कॅच घेतलाय गलीच्या रिझनला आणि हा खेळाडू बघायला मिळतोय. निर्भय अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळतो. कांबोडे गावचा खेळाडू आहे हा निर्भय. इथे कांबोडेचा दबदबा एक अंगाई गीत आहे हो. आई नळाला पाणी आलं असते आणि आई त्या बाळाला सांगते, बाळा झोळीमध्ये झोप, आम्ही पाणी घेऊन येते. असं या खरं याचा अर्थ आहे. जे ब्लॉकमध्ये राहतात पण गावामध्ये राहतात, ग्रामपंचायत नळाला पाणी. ते आमच्या ताई होतं ना की नळाला पाणी येईल घेण्याचं मी सांगितलं. कारण कोणीतरी मला सांगितलं, आमच्या ताईने सांगितलं की 15 वर्षावर तुम्ही सदस्य होता, अजून आमच्या नळाला पाणी येत नाही. प्रत्येक गावोगावी घटना आहेत हो. प्रेशर कमी येते, मग सांगतात की लाईट बिल नाही, वॉल खोलला नाही. पण जो करतो त्यालाच ते माहिती असते काय असते. खूप कठीण काम असते पाणी सोडण्याचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय अतुल जाधव, मॅन इन फॉर्म. चांगली स्पर्धा ही त्याच्यासाठी गेलाय. पण सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्याच्या नावावर नोंदवला गेला 4 इनिंग मध्ये ते म्हणजे किरण जाधव. जयसाई गोलंदाजी करतो, राऊंड विकेट मारा. ओ हो आल्या आल्या दिलाय. वसंतदादा खुश झाले, काय माझ्या पोरांनी केलंय पाव. आणि इथे बघतो लाल दरवाजा विकेट. पहा कशा पद्धतीने बॅटिंग बघायला मिळते. धगधगत्या आगीतून ऐरणीमधून तो तुमच्या असे सूर्य पाजवतात. सिंगारी सिंगारी धावसंख्या झाली ती. दादा आता मध्ये जाऊ नका. बंटी आग्रहाची तुम्हाला विनंती आहे. 2 हात जोडणारे सगळे आयोजक म्हणाल की तुम्ही मध्ये आता जाऊ नका, नाहीतर टीमला पेनल्टी मिळेल. तुमच्यामुळे दुसऱ्या टीमला पेनल्टी. आता जाऊ नका. ओके. हा तर ते पराभूतच आहेत ना. हा बघा सांगा आता. बघा तुम्हाला अविकितेर फायटरची विनंती आहे. तुम्ही आमचा टी शर्ट परिधान केला, तुम्ही जाऊ नका. आम्हाला पेरणीच व्हावं लागेल. आम्हाला पेरणीच व्हावं लागेल. 48 धावा झाल्यात. हो अनेक तारे असे आहेत आमच्याकडे जे आमच्या पाठीमागे चकचकतात. हे कुडणचे आहेत का? धावसंख्या झाली ती 48. आता बाकी गोलंदाज निर्भय. हा देखील चांगला गोलंदाज स्पर्धेमध्ये आपण पाहिला. सरळ हातामध्ये जाईल की षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग किरण जाधव कडनं बघायला मिळते. मोतीलाल शाह यांच्याकडे 200 रुपयाचं 54 झालेत. 54 धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त मॅन इन फॉर्म किरण जाधव नावाचा हा तारा आज बाकी पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करताना आपल्या संघासाठी बघतोय. पुन्हा मिस शॉट लागलाय. इथे बघ खेळाडू पोहोचेल का? एक धाव बघायला मिळते. ओहो कॅच सुटलाय. कोणाकडनं सुटला झेल? नितेश यांच्याकडनं झेल सुटलाय. तो म्हणजे मॅन इन फॉर्म बॅट्समन फॉर्म मध्ये असणारा किरण जाधवांचा झेल सुटलाय. कशा पद्धतीने महाग होतील बघूया. धावसंख्या एकने वाढून धावसंख्या होते ती 55 धावा. 5वं षटक सुरू आहे. ओ चांगलं रीड केलं. ऑफ साइड ऑफ स्टंप. हा डीआरएस घेतलाय बॅटिंग फिल्डिंग कक्षाने. बघा चला महेश जाधव आपलं हेच काम आहे. महेश राऊत बघा आमचे पंकज होते अगोदरच्या 17 पासून आज बाकी मॅच चालू होते. त्यांनी देखील चांगली स्कोरिंग केली. का दादा मी पराभूत झाल्यामुळे पहिल्याच दिवशी. जयेश देखील खूप मेहनत करतात. नका ते टोपण नाव घेऊ नका. काही त्यांना राग आलाय मला माहिती नसतं. तुम्ही सांगतात मी हुशारी घेतो मग ते पुढे भांडणं होतात. मी निघून जाईल तुमच्या गावात भांडणं पडेल. आणि युट्यूबवर आहे तुम्ही मला कोणी सांग तुझं नाव येते. व्हाईट बॉल म्हणजे यांचा डीआरएस संपलाय. ह्यांचा डीआरएस संपलाय म्हणजे आता बाकी तुम्ही जर विचार केला तर माझीच फायटरकडे डीआरएस नाहीये. एकाला आपण एकच डीआरएस दिलाय. झालं
धावसंख्या झाली ती 56. पाचवा षटक सूर्य 56 धावा झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी करतो निर्भय. अतुल जाधव मोठा फटका काढताना इथे दोन दोन खेळाडू पोचतील का? हा बाकी खेळ झेल घोष होतो. साजन झुड कॅच. किती मोठा बकेट आहे. हाताचे दोन दोन मोठे मोठे बघायला उत्कृष्ट झेल. दत्तानी साहेब यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला. अमित चुरी आमचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक यांनी प्रथम पाठवून दिले. अंकित सावे, अमित सावे, मनोज पाटील, पंकज राऊत पत्रकार, श्री राजेंद्र सावे, सतीश सावे, आस्था गार्डन यांनी जनरेटर उपलब्ध केले. वसंत चव्हाण साहेब, श्री धनंजय सावे, संदेश राऊत पूर्ण पाण्याची व्यवस्था केली. विवेक देशपांडे, दीपक सावे, नंतर आम्हाला प्रसाद पाटील टी शर्ट सामनावरचे दिलेत. आपण जर प्रत्येकाचा विचार करा तुम्हाला बघायला मिळतात. नंतर रेड शेप पाटील चष्मेवाले दीपक, नंतर आपण बघायला विनायक दवणे म्हणजे सनी यांच्याकडे आम्हाला स्कोररसाठी संपूर्ण सहकार्य केलं. पंकज तामोरे, कस्तूप जीत ठाकूर, हिमांशु केणी यांनी बोले. गौरव सावे यांनी आम्हाला ट्रॅक्टर दिला होता. सचिन पाटील जेसी बघा हे दोन मोठं व्यक्तिमत्व. बढत्या पावसामध्ये धंदा असतो तेव्हा तरी त्या धंद्याचे विचार न करता ट्रॅक्टर जेसीबी ट्रॅक्टर गौरव सावे यांनी दिलं 2 दिवस. आणि जेसीबी संजय पाटील यांनी साहेब अनेक धन्यवाद. तुमच्या विना हे आम्हाला मैदान. ललित तामोरे लाईव्ह उपलब्ध करून म्हणजे ही युट्यूब जी आम्हाला दिला ना ही ललित तामोरे यांच्याकडनं लाईट सेवा पूर्ण 3 दिवस विनामूल्य आम्हाला दिलाय. ललित तामोरे तुमचं कौतुक. पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बघ यतीन जाधव नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. बॅटची एज घेतलाय. चेंडू गेलाय कव्हरच्या रिझनला. इथे झेलच्या पाठीमागे जातो. एक झेल बघा. ओ अप्रतिम कॅच. काय जबरदस्त महेश याने झेल घेतलाय. 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी लावलं गेलं होतं. झेल घेतलं आणि महेश याने जबरदस्त कॅच घेतलाय आणि यतीन जाधव बाद झालेत. कैलास म्हणजे वाहिद जुमानी यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक दिलाय आपण बघत आहात. खरोखर वाहिद जुमानी तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे वाहिद जुमानी यांच्या स्मरणार्थ तुम्ही ही दिलाय आम्हाला बाईक. श्री अवेद जुमानी यांच्याकडून दिला गेला. थँक्यू सो मच. अभिजित चोरगे श्रीमंताचा वाडा ऑप्शन साठी उपलब्ध करून दिला तुम्ही. त्याबद्दल म्हणजे आमचे ऑप्शन झाला तेव्हा अभिजित चोरगे यांनी श्रीमंताचा वाडा मला उपलब्ध केला. ज्योती राऊत, सुनीता रावते यांनी खरोखरच खूप चांगलं काम केलं. धावसंख्या 56 धावा. तन्मयकडे क्षमता आहे. नवीन टॅलेंट आहे पण खूप चांगली क्षमता तन्मयकडे आहे. ओ बघा किती चांगलं रीड केलं. सोडून दिलं व्हाईट बॉल. धावसंख्या 1 धावा तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या. थोडंसं आकाश ढगाळला. इथे जरी 65-70 धावा झाल्या तर मोठी खेळ बघायला पण मोठा कॉन्फिडन्स माजिद फायटरकडे. काय बॅटिंग केलं त्यांनी सकाळच्या सत्रात. चेंडू टकवलाय. चांगला प्लेस स्ट्रेट आउट बघायला मिळतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. साजन प्रत्येक मॅचला त्याचा मी विचार करेन. अगोदरच्या मॅचला तो मिड विकेटला बघायला मिळेल पण आजच्या दिवसात त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफ म्हणजे इकडे कमी खेळाडू आहेत ती जागा तुम्ही सांभाळ. साजन ब्युटिफुल फिल्डिंग. या षटकाचा शेवटचा चेंडू 5व्या षटकातला फलका. धावसंख्या आहे ती 58 धावा लागलाय. 58 धावा तुम्हाला बघायला मिळतात. किरण जाधव एकमेव बॅटर जो चांगला फलंदाजी करताना स्पर्धेमध्ये बघायला. ओ स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवण्यासाठी फक्त ऑन ड्राईव्ह केला. 1 धाव बघायला मिळते. 5 षटकं म्हणजे 12च्या सरासरी धावा केल्या. धावसंख्या होती ती 59. 11.099 डीजे. पाच षटक 59 धावा. किरण किती धावावर खेळतोय? 12 चेंडू 24 धावा. यास मासगावकर आहेत समोर. चेंडू टटोलाय. डीप मोडच्या इकडे दिशेने जातो. इथे बाकी नाही बघितलं की त्याने 1 धाव मिळेल. स्ट्राईक मला ठेवायचंय. 59 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. एकमात्र फलंदाज आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 100च्या वर धावा काढण्याचं काम केलंय तो किरण जाधव नावाचा खेळाडू. अविकेतन फायटर म्हणजे आदरणीय वसंतजी जाधव यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. काय ह्या माणसाचं नाव घ्यावं. जिथे जिथे जाल तिथे तिथे नेहमीच आपल्या स्पॉन्सरशिप ते देत असतात, मदत करत असतात. ओ इथे बाकी चांगला रेड केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय. ओ चला घेतलाय डीआरएस. हा बॅटिंग कक्षाने घेतलाय. फिल्डिंग वर आता डीआरएस संपला गेलाय. फेर डिलिव्हरी. तर तुमचा डीआरएस संपलाय. आता 4 चेंडू तुम्ही घेऊ शकत नाही. दोन्ही संघाचा डीआरएस ऑफ झालाय.
जबरदस्त 2 चेंडू निर्धाव टाकलेत. नियास माजगावकर बोया कशा पद्धतीने खेळतायत. आतापर्यंत अनुभवाची तिजोरी त्यांच्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा ओहो हो, काय जबरदस्त फटका गेलाय. नीम आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावर गेला तर किरण जाधव चंद्रावर जाताना बघायला मिळतोय. काय बॅटिंग बघायला मिळतंय. आईचं आगमन झालं काय, पाय बघितलं काय आणि हा पोरगा धावा करतो काय. चला जुना चेंडू पोचवा. धावसंख्या 6 वाढत होते ती 65. चला जुना चेंडू आहेत. 65 धावा झाल्यात. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. मॅच बॉल जर आला तर तो घ्या. 200 रुपयाचं पारितोषिक किरण जाधव यांना आमचे पराग सावे यांच्याकडे दिला. बघूया किती शिकाय. प्रत्येक षटकावर तुम्ही 200 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. आमच्या वहिनी साहेब बाजूला बसतात, त्या देखील हसरा येतो. त्या देखील म्हणतात की बाबा पैसे आपण द्यायचे आपल्या गावातल्यांना. कारण कदाचित आमच्या ताईंना कधी पंचायत समिती जिल्हा परिषद तिकीट मिळालं तर मग आपल्याला हे सर्व कामाला येतात. ताई आमची अपेक्षा आहे एकदा तुम्ही पंचायत समितीमध्ये याल, यात काही शंकाच नाही. हा पंचाचा DRS हा, कारण त्याचा समज ओके बघा. त्याला बाकीच्याने बघू नका, आपण फक्त काम करायचं ते देखील आपण सांगायचं आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. काय काटेकी टक्कर बघायला मिळते. तारापूर प्रीमियर लीग आणि ही बुलेट डुगू 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 कोणाच्या घरात जाईल. व्हाईट बॉल नो नाही, हा व्हाईट आहे. व्हाईट बॉल. चला पंचाचं डिसिजन मान्य करावं लागेल. व्हाईट बॉल झाला. धावसंख्या 1 ने वाढल्या. धावसंख्या होती ती 66. 2 चेंडू बाकी. ओके अजून देखील 3 चेंडू बाकी त्या षटकातले. 66 66 धावा झाल्या. ओ इथे पॅडल स्वीप केला. एक धाव तर तुम्हाला बघायला मिळतं. स्क्वेअर लेगच्या रिजनला खेळाडू आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं इकडे. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा आणि धावा 2 सेकंद 68. एक मात्र फलंदाज जो आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण बॅटिंग करताना ओपनिंगला शेवटच्या क्षणापर्यंत लढताना ज्या पद्धतीने माझे भारतीय सैनिक लढतात, म्हणून एक बोईसरा रिक्षावर वाक्य आहे ना, आम्ही जगतो माझ्या भारतीय सैनिकाने. बघा किती पॉवरफुल मोमेंट आहे लिहिले गेलेत. गुड बॉल. इथे बाकी आता बाकी धावसंख्या होती ती 68. शेवटचा बॉल ना. मी अनिल राऊत यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावे. अनिल राऊत. शेवटचा चेंडू या इनिंगचा सेमीफायनलच्या इनिंगचा शेवटचा चेंडू. रियाज माजगावकर विरुद्ध किरण जाधव. शेवटच्या चेंडूचं युद्ध. इथे बाकी षटक संपलेत. धावा झाल्यात त्या 68. बघा मी डीजे थांबा मॅचची समरी सांगतो. पहिला गणी बाद झाला. विनीत 1 धाव काढली. नंतर बाद झाला अकबर अली, तो देखील 1 धाववरती. प्रणय ह्यांनी 1 धावा काढलीत. 0वर बाद झाला. त्याचा हिमेश यांनी 18 धावा काढल्यात. म्हणजे किरण नंतर फक्त एकमेव बॅटर जो हिमेशने बॅटिंग केली 18 धावा काढल्यात. पूर्णतः 6 षटकं संपली. 6 षटकावर फरक धावसंख्या लागली 68. 69 धावा हे विजयासाठी करावे लागतील. ते म्हणजे माजिद फायटर संघाला. गुणगौरव जरा घेऊया. मी विनंती करतो महिन इर्शाद शेख 12वीच्या परीक्षेमध्ये हिला 90.50% गुण मिळाल्यात. मी विनंती करतो शुभांगी कुटे यांना की त्यांनी तिचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अथक मेहनत घेतलेले परिश्रम रात्रीची दिवस पहाटेपर्यंत स्मरण करताना या ताईचं बाकी अभिमान असायला पाहिजे. जबरदस्त बघा माझे जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे मॅडम त्यांना सन्मानित करतात, गुणगौरव करतात. टाळ्या तर मारा व्यासपीठाची मंडळी. आपल्या काय 62% नव्वद होते हे मान्य करतो, पण आता 90% त्यांनी काढलेत. थैंक यू सो मच दीदी, जो पढ़ाई करके आपने आपका परिवार हमारा तारापुर का नाम रोशन किया, इसलिए मैं काबिलियत आपकी तारीफ करता हूँ. ऐसे ही पढ़ाई करके नाम रोशन तारापुर का कीजिए. रियाजुद्दीन शेख 10वीच्या परीक्षेत 77.80% गुण मिळाल्यात. जोया रियाजुद्दीन शेख. आइए जोया जी, आपको भी 77% मार्क मिले हैं. आपने भी काफी दिल लगा के पढ़ाई की है और पढ़ाई के बाद इतने बड़े टॉपर बना है. 77 मार्क आपने बने, आपको भी गर्वान्वित करते समय तारापुर क्रिकेट प्रेमी सबको काफी खुशी काफी आनंद हो रहा है.
चला दीपेश दवणेकडनं महेश दवणेसाठी 500 रुपये कॅश घेतला, त्यासाठी ना कॅश घेतला त्या दिलेला ते आलेले आहेत. तर महेश दवणे मॅच संपली की 500 रुपये घेण्यासाठी या. हे 500 रुपये माझ्याकडे जमा आठवणीने या आणि बाकीच्यांनी पण आठवण करा. दीपेश दवणेकडून महेश दवणेला आले तर 500 रुपये आपल्याकडे जमा आहेत. चला या बॅटर पाठवा. माजिद या नियाज माजगावकर प्लीज घाई करा. नियाज माजगावकर वाहिद जुमानी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वाहिद जुमानी यांच्या स्मरणार्थ अविद जुमानी यांनी ही आपल्याला इनफिल्ड बुलेट दिलाय. पुरुषांसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट तुम्हाला बघायला मिळते आणि महिलांसाठी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला वॉटर फिल्टर हे आम्हाला दिलं गेलं ते म्हणजे पंकज नाईक यांच्याकडनं ते महिलांसाठी मॅन ऑफ द सिरीज वॉटर फिल्टर दिलंय. आणि प्रखुद्ध बिझनेसमॅन मोठे उद्योजक दुबईमध्ये देखील त्यांचा मोठा उद्योग चालतो. आमच्या खेतखाडी गावचे सुपुत्र अमित चुरी यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेसाठी आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालंय आणि बक्षीस संभाराच्या वेळेस देखील ते आमच्याकडे उपलब्ध होतील. एका अशा दानशूर व्यक्तीचं नेहमीच आमच्या गावाच्या पलीकडे जाऊन खरं अर्थ ते डहाणू तालुक्यातले आहेत पण पालघर तालुक्यामध्ये त्यांचे काही संबंध नाही आहेत पण नातेगोते कसे जपावे आणि पेट्रोल पंप तर त्यांचा आहेच पण बघा कशा पद्धतीने अनेक गाव मिळतात. तनाशी, वासगाव, ओसार, वाडवड, वरोड, चिंचणे या ठिकाणी तुम्ही गेलात तर सर्व ठिकाणी तुम्हाला सहकार्य करतात असे प्रसिद्ध उद्योजक अमित चुरी यांनी या स्पर्धेला लागणारं प्रथम पारितोषिक 71,111 रुपये दिलेत आणि बक्षीस संभारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येताना आपल्याला बघायला मिळते. चला आपण बघत आहात धावसंख्या झाली ती 68. 69 धाव विजयासाठी करायचे आहेत. आता बाकी पहिल्या शेवटी घेऊन जातात. ओ पहिला चेंडू जबरदस्त हिमेश डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी केला. संपूर्ण स्पर्धेत धनंजय नंतर कोण असेल हा गोलंदाज विदाउट प्रॅक्टिस गोलंदाजी करतोय. ओहो हो जबरदस्त सेक्शन तुम्हाला बघायला मिळते. कोण होता फिल्डर? विवेक. दीपेश दवणेकडनं आदेश नाईक जर बॅटिंगला गेला प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुनश्च हिमांशू हिमेश विदाउट प्रॅक्टिस गोलंदाजी करतो असं मला म्हटलंय. ओहो हो काय जबरदस्त गोलंदाजी. इथे अकबरी देखील चकमा खाऊन गेलेत. अशा या गोलंदाजाला चष्मा म्हणतो आम्ही कारण दिवसा ढवळा फलंदाजाला जेव्हा चकित करतो ना तेव्हा तुम्ही ब्लाइंड होता. मी तुम्हाला दिसत नाही. जबरदस्त गोलंदाजी. ओ एकेकाळचा हा आयकॉन खेळाडू होता आमच्या मोतीलाचा. ताई मैदानाच्या बाहेरून आहे ना मैदानाच्या बघा बॉल लागला किती कडक बॉल आहे. मग आई बाबा करून आपण काय करणार बघा. पुनश्च लो फुटा चेंडू टटवला स्कोर रिझनला चौकार की षटकार 4 धावा. जबरदस्त खोरक गोलंदाजी. लो फुटा चेंडू बघायला होता. पॉवर प्ले मध्ये चौकार बघायला मिळतो. खातं उघडलं. माजिद फायटर संघाने विजयासाठी धावा किती करायचे? 69 टार्गेट आहे ना माजिद फायटरला. ती महिलांसाठी आपण रिबीन लावली होती. पुन्हा एकदा हिमेश जिथे जोरदार अपील केलाय. डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाजाने. विदाऊट प्रॅक्टिस ज्या पद्धतीने इकॉनॉमिकली गोलंदाजी करतो ना धनंजय नंतर कोणत्या गोलंदाजाचं नाव घेतो मी या गोलंदाजाचं नाव घेत ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतो आपण बघितलंय. आणि बॅटरचं नाव घ्या तर किरण जाधव. 1 मॅन शो. एका साईडला एका इनिंग 0 गेलाय तरी देखील चांगला धावा काढला. पुन्हा चेंडू टटवला यायला बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळत होते. 1 धाव बघायला मिळते. ओ हो हो चेंडू निघून जातो डीप मिडॉनच्या रिझनला. 4 धावा बघायला मिळतात आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकात धावा आल्या 8. तर पहिल्या षटकात धावा निघाल्यात 8 जे माजिद फायटर संघाला विजयासाठी 69 धावा करायच्या आहेत. आता बघूया कोणत्या गोलंदाजाला आणतात. डीजे चेंडू आणि 61 धावा करायच्या म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये तुम्हाला 61 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनल आपण बघत आहात.
समय कर्तव्य हा संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. हा मयुरेश राऊत आणि आमचे दवणे साहेब उमेश दवणे उपसरपंच यांचा तो संघ आहे. ओ अतुल जाधव यांचा चेंडू बघायला मिळाला. ऑफस्टोनच्या बाहेर होता. अक्रॉस पद्धतीने खेळलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन माफ करा मिडॉनच्या रिझनला एक धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचे 9. काय प्रेक्षक बघायला मिळते. चोहो बाजूने प्रेक्षक घरी बसता युट्यूबवर मॅच बघायला मिळते. गावागावात टीव्हीवर देखील मॅच बघायला मिळते. अशा पद्धतीचं आयोजन. पर्व दुसरं आपण तारापूर प्रेम बघत आहात. इथे सेमीफायनल सामना बघतो. एका साईडला संघ अविकेतन फायटर आदरणीय वसंत जाधव साहेबांचा, एका साईडला माजिद फायटर म्हणजे नियाज माजगावकर आणि तुम्हाला आविद जुमानी यांच्या संघ बघायला मिळतं. पुन्हा अतुल जाधव शॉर्ट ऑफ प्लॅन जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. धगधगती आग जशी असावी ना तशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. वंदे भारत एक्सप्रेस मी नाव का दिलं कारण या गावात अनेक पेस गोलंदाज मला बघायला मिळाले. मग कोणाला नाव का द्यायचं वेगळं कारण जुनं आहे ते. आणि किरण जाधवचं जसं वय वाढलंय तशा धावा देखील काढण्याची भूक वाढलाय. आहा काय जबरदस्त फटका बघायला मिळतो. डीप मिडॉनच्या डोक्यावरनं 6 धावा. प्रॉपर टायमिंग प्रॉपर टायमर. जबरदस्त बॅटिंग. जरी चेंडू बाकी असं आपण नवीनच द्यावा लागेल. वरती अडकलाय. द्या द्या तो काढा दुसऱ्या वेळेस कामात येईल. चला धावसंख्या 6 निवडून होती ती 15 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळत. बघा गत वर्षी ना हेच दोन संघ सेमीफायनल आले होते. हेच आले होते. मी सांगतोय मला म्हटलं रेडशेप म्हणे अशीच मॅच बघायला. हा आणि 5 बॉल 5 6 तो होता गोलंदाज. इथे तारापूरचा संघ हा जो बघितला असता हा एका साईडला विनिंग बघायला होता पण तिकडे गोलंदाजी खराब झाली आणि तिथे दिनेश चमकला होता. तर जबरदस्त गोलंदाजी बॅटिंग बघायला मिळते. खरोखरच ओपनिंग जोडी तुम्हाला बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आज बदल केला. आज ओपनिंग जोडी बदलली गेली. एका साईडला फैजल आणि एका साईडला शेहबाज. ओ गुड बॉलिंग ऑफ साइड ऑफ टर्म. यष्टीरक्षक पुढे ठेवल्यानंतर थोडासा बॅट्समनवर दबाव आलाय. चांगलं कमबॅक केलाय. अतिशय मोठी काटेकी टक्कर बघायला मिळते. सर्व संघाने आपला जबरदस्त खेळ इकडे करताना पाहिलाय. महिलांचा खेळ काय 50-50 मारतो तो. मुली जबरदस्त बॅटिंग करतात. आमच्या ताईची 74 ची इनिंग सावे मॅडमची कोण विसरू शकेल. मॅच बॉल आलाय. धावसंख्या ती म्हणजे 15. अजून देखील पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी आहेत. मेंढ्याची प्रॉब्लेम. ओ आमच्या सोनी राणी ह्यांना बाहेर काढून थोडे दोघे येतात. त्या सोनी राणी ह्या ह्या ताई ताई थोडं बाहेर आहे ना. तुम्ही मध्ये राहिला बॉल लागला तर जखमी व्हाल. यस ओहो हो काय जबरदस्त बॅट बघा. 200 रुपये मिळतील. यास 200 रुपयाचे मानकरी तुम्ही आहात. तुम्हाला 200 रुपये मोतीलाल शहा कडनं दिले गेलेत. काय नाव तुमचे ऑनर आहेत पण 200 रुपये तुम्हाला मिळणार. घाबरू नका. कौशिक भाऊ घ्या. हे 200 रुपये तुम्हाला मोतीलाल शहा कडे दिले गेलेत. बघा प्रत्येक आहा फटाक्याची आतषबाजी फुटते. दिवाळी साजरा आज देखील होताना मिळते. पुन्हा अतुल जाधव यावेळी बाकी खाली चेंडू राहिला. चेंडूला कट केलाय ऑन साइडला. एक धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होती ती 22 धावा. तर 2 षटकं संपली पॉवर प्लेची. 22 धावा फलकावर लागला. 69 धावा तुम्हाला विजयासाठी पाहिजेत. म्हणजे अजून देखील 57 धावा. 47 24 चेंडू 47 धावा. थोडंसं आव्हान हलकं बघायला मिळते. इथे बाकी तुम्हाला चांगली ओव्हर टाकावी लागेल. विकेट कळतील. ओ या आमच्या वासिम पुनावाला यांचं देखील इथे आगमन होते. वेलकम सर. खरोखर मनापासून तुमचं तारापूर देखील आम्ही विशेष स्वागत करतोय. माझी उपसरपंच तारापूर ग्रामपंचायत म्हणून आपण वासिम पुनावाला बघत आहात. स्थानापन्न व्हायचंय. आज माय भगिनी देखील मॅचचा आनंद लुटतात. महिलांचं क्रिकेट बघायला मिळालं.
आता बाकी गोलंदाज बघाल तुम्हाला मोठं हिमेश. इथे बाकी गडी बाद करावे लागतील, गडी बाद करावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील. जर विचार केला तुम्ही तिथे जबरदस्त बॅटिंग ओपनिंग करत असताना एका साईडला फैजल आणि शहबाज डावखुरा फलंदाज. आता बाकी हिमेश नावाचा गोलंदाज तुम्हाला. आता बाकी तुमचं थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन संपलंय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यॉर्करचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते, हलक्या बॅटीने खेळून काढलाय. चेंडू जातो डीप मोडच्या दिशेला. इथे अतुल जाधव बघायला मिळतात. एक धाव ही फलकावर लागली जाते. एका दोन धावसंख्या होते ती 23 धावा. 23 ऑन बोर्ड. 23 धावा फलकावर लागल्या जातात. 69 धावा विजयासाठी करायचे. जबरदस्त ओपनिंग फलंदाज हे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे माजिद फायटर या संघाकडनं. संघमालक नियाज मासगावकर, संघमालक तुम्हाला बघा अवेद जुमाने हे तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचं संघमालक कोण आहे? आणि एका साईडला अविकेतन फायटर म्हणजे आदरणीय वसंतजी जाधव साहेब यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा हिमेश. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी कव्हर ड्राईव्ह न जाता चेंडू गेला तो सरळ डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. ते निश्चितच शहबाज यांच्याकडनं आणि एका साईडला फैजल यांच्याकडनं. फलक धावसंख्या लागलाय 24. पुन्हा हिमेश गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षणात थोडंसं बदल केला. डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन आणि डीप मिड विकेट हे तुम्हाला बघायला मिळतात. डीप मिड विकेट थोडीशी स्क्वेअर लेगला साईड सर्कल गेला आणि इथे तुम्हाला डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. फाईन लेग, थर्डमॅन, पॉइंट, कव्हर हे 4 खेळ सर्कलच्या आत. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट काय असायला पाहिजे, परफेक्शन काय असायला पाहिजे, टिचून गोलंदाजी केलाय धनंजय. नंतर या खेळाडूचं मी मनापासून कौतुक करू की ही स्पर्धेमध्ये यशस्वी गोलंदाजामध्ये तुमचं देखील एक नाव घेतलं जाते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. ओ यॉर्क जबरदस्त यॉर्कर यांचा चेंडू लेग आणि मिड स्टंपवर. फलंदाज जसा बाहेर गेला ना तसा अंगामध्ये चेंडू टाकला गेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या आहे ती 25 धावा. 69 धावा ह्या विजयासाठी करायच्या. 25 धावा झाल्या. तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे. अविकेतन फायटर विरुद्ध माजिद फायटर असं बघायला मिळतोय. ओ गुड फेड. एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं विवेक आणि अतुल जाधव यांच्याकडे. विवेक म्हटलं की जो मोठा खेळाडू अनेक वर्ष ज्याने अनेक मैदानं गाजवलं फिल्डिंगच्या माध्यमातून. सुरुवातीला आम्हाला नजरेत आला आर्यनच्या नाईट मॅच मध्ये आणि नंतर आम्हाला बघायला मिळाला खेळाडू. काय बॅटिंग बॉलिंग बघायला मिळतं, काय फाईट बघायला मिळते. तारापूरचं क्रिकेट वैभव साम्राज्य का बघायला मिळतं क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना लोक फुलतात. खराब चेंडू शेवटचा चेंडू टाकलाय. झेल होईल का. पोचले होते आणि मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय. वेल ऑफर तुम्हाला बघायला मिळाला आणि इथे फक्त एकच धाव निघते. हा चला पाणी घेऊन जा, त्वरित पाणी घेऊन जायचं, थांबू नका. नको म्हटलं त्याने मग थांबा. चला एक धावसंख्या. पण धनंजय काय आमचे थांबणारे आहेत का. मी आपल्या गावातले सामाजिक कार्यकर्ते वसीम पुनावाला यांचा सत्कार करतो. मी संतोष पाटील यांना विनंती करतो. राजेश कुटे साहेब, संतोष पाटील साहेब, जीत ठाकूर वाडवळ सगळं. चला आदरणीय मनोज दिवाकर पाटील साहेबांचं आगमन होते. जन्मगाव आहे सरावली गाव, सावराई हे त्यांचं प्रॉपर गाव आहे. या आदरणीय मनोज साहेब या. खरोखर नेहमीच अनेक ठिकाणी आम्हाला सामाजिक बांधिलकी बघताना आपण मनोज पाटील यांना बघत आहात. प्रॉपर तारापूर हे त्यांचं वडलोपार्जित गाव. तारापूर गाव म्हटलं सावराव गावचे सुपुत्र म्हणून आपण बघितलं. आदरणीय दिवाकर पाटील यांचे सुपुत्र म्हणून ओळखलं जातं. या सर बघा खरोखर खूप मोठ्या मॅचेस इकडे बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण सेमीफायनल सामना बघत आहात. 3 षटकं धावसंख्या 27 म्हणजे 18 चेंडू होणे किती पाहिजेत. मी वसंत जाधव यांना विनंती करतो त्यांनी श्री मनोज पाटील यांचं स्वागत करावं. वसंत जाधव साहेब. 18 चेंडू आणि 42 धावा आणि आता तुम्हाला बघायला मिळते गोलंदाज तो 18 चेंडू आणि 42 धावा करायचे आहेत. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अतुल. चला घाई करा प्लीज. हा टायमर नका पकडू. आपल्या आलेल्या पाहुण्यासाठी आपण थांबलोय.
चला यष्टीरक्षक तुम्हाला अकबरगिरी बघायला मिळतो, थर्डमॅनला तुम्हाला बघायला मिळतो किरण जाधव, पॉईंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात ते यतीन जाधव, कव्हरमध्ये खेळाडू बघायला मिळतो, डीप लॉंग बघायला मिळते, विनीतला डीप लॉंग आपला बघतात, तिथे आपण बघितलं तर डीप लॉंग बघायला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे खेळाडू बघायला मिळतात. ओके हो यस. चेंडू फुकला, इथे चेंडूचा खेळाडू पोहोचेल का, दोन दोन खेळाडू जात आहेत, झेल होईल का बघायचं. ओ झेल सुटलाय, दोन झेल सुटले तिकडे, हा कॅस्ट यायलाच पाहिजे. आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघा, 2 धावा चोरून काढत. या फलंदाजाचं मी कौतुक करेन, झेल सुटला त्याचा त्यानं वेग नाही केला, पण फैजल आणि शेहबाज यांनी 2 धावा धावून काढल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. खरोखर या दोन्ही फलंदाजाचं मनापासून मी कौतुक करेन. यानंतर महिलांची फायनल असेल, दोन्ही महिलांच्या कर्णधार यायचं नाणेफेकीसाठी. ओहो खराब चेंडू, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. सरळ चेंडू गेलाय, ना इथे ना तिथे ना मिळतात 6 धावा मिड विकेटच्या डोक्यावर ना. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला फैजानकडनं बघायला मिळते. धावसंख्या होते ती 35. बघा झेल तुम्ही सोडलात की बाकी तुम्हाला खूप परिस्थिती. धनंजय किणी मध्ये बसा ना, का तुम्ही बाहेर येता हो. धनंजय दवणे जरा बाहेर बसा प्लीज. फटाके फुटतात, दिवाळी आजच तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा अतुल जाधव, इथे बघा चेंडू जातो. हो हो काय ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालाय. जबरदस्त शॉट, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला फैजानकडनं बघायला मिळते. धावसंख्या 4 ने वरून होते ती 39 धावा. 69 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. 15 चेंडू आणि 30 धावा. मॅच अजून देखील टफ आहे आणि फैजान 36 धावावर खेळतोय. 50 धावा जर केल्या तर मोतीलाल शहा यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा अतुल जाधव थोडासा महागडा ठरतोय. शॉट ऑफ प्लेन, इथे बाकी चेंडू निघून जाईल. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते फैजानकडनं. 6 धावा, खणखणीत षटकार. आवेश जुमानी, नियाज माजगावकर, तारापुरचा मोहल्ला, खुशी पे खुशी नहीं है, यहाँ पे हमदम आज जो चल रहा है यो तारापुर क्रिकेट प्रेमी का दमदम है. जबरदस्त क्रिकेटचा आनंद मैदानामध्ये असताना 14 चेंडू 24 धावाची आवश्यकता. 14-24 पाहिजेत. एकंदरीत विचार केला फलका धावसंख्या लागला ती 48 45. 14 चेंडू 24 धावा. 12-12 बनेल नाहीये, 1-1 बनेल नाहीये. और वसीम भाई आपको इतना बढ़िया मैच देख लो, सही वक्त पे आप आए हैं. ओहो इथे कदाचित ओहो हो काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. खराब गोलंदाजी अतुल जाधव यांच्याकडनं पाहायला मिळते. 6 धावा झाल्यात, 6 दिल्यात. तुम्ही इथे बघा पंच बरोबर देताय. 51 धावा 50, 51 धावा फलकावर लागल्यात. आणि फैजान 48 वर खेळतो. अजून देखील पुरुषांच्या मॅच मध्ये एक देखील अर्धशतक आणि महिलांचे 3 अर्धशतक बघितलेत. पण बघूया पहिलं अर्धशतक या स्पर्धेत मध्ये बघायला मिळेल का. आतापर्यंत 47 पाहिल्यात, 48 नॉट आउट पाहिल्यात. अजून देखील मॅच आहे. आता किती चेंडू किती धावा. 13 चेंडू 18 धावा. ओ हो हो धक 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 धक. 13 चेंडू 18 धावा. मॅच चालू थांबा ना. 13 चेंडू 18 धावा. ओ कॉटन बोल्टचा चान्स हातातून निघून गेलाय. जबरदस्त अफोर्ड केलं होतं. दरम्यान षटक संपलाय. टोटल 4 षटकांची धावसंख्या झाली ती 52. 4 षटक 52 धावा. आता इथून जो विचार केला 12 चेंडू आणि 17 धावा. मी गौरी यांना विनंती करतो की आपण विशाल प्रभूचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. विशाल प्रभू यांचं बघू ही कॅच सोडलाय ते मॅच सोडलाय का बघायला. पण अफड होतो. जबरदस्त कॉटन बॉलचा चान्स घेतलाय. एका हातावर प्रयत्न केला आणि याच खेळाडूचा झेल सोडला होता मिड विकेटला.
बरोबर दादा, मैदानाच्या बाहेर बसा ना आपण. तेच आहेत का ते? त्यांना घ्या ना बाहेर. बरोबर दादा, मैदानाच्या बाहेर जा ना प्लीज. 2 षटकं धाव, 12 चेंडू 17. अतुलने 2 षटकात 39 धावा दिल्यात. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो किरण जाधव. बघूया, अनेक वेळा मॅच टर्निंग करण्याचं काम त्याने केलंय. ओ, चेंडू खाली ठेवलाय, सरळ चेंडू जातोय आणि 50 धावा पहिलं अर्धशतक झळवणारा खेळ या टुर्नामेंटचा तुम्हाला बघायला मिळतो. आतापर्यंत एकाने देखील अर्धशतक झळवलं. आणि बघा, मोतीलाल शहाकडनं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला जाहीर करण्यात आलाय. हे स्पोर्ट्समन स्पीड बघा, किरण जाधव देखील त्याला हात मिळवलाय. एकमेव फलंदाज ज्याने आतापर्यंत अर्धशतक दिलेलं नाही आणि हा पहिला अर्धशतकाचा सन्मान तुम्हाला करताना बघायला मिळतोय. 500 रुपये शुभांगी कुटे यांच्याकडनं आणि 500 रुपये मोतीलाल शहा यांच्याकडे दिले गेलेत. मोतीलाल शहा आमच्याकडे आलेत. जबरदस्त मॅच करताना बघायला मिळाला आणि ओपनिंग जोडी अजून देखील आउट नाही आहे. काय जबरदस्त डावी आणि उजवी जोडी तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी विचार केला, फलका धावसंख्या लागला 53. 11 चेंडू आणि 16 धावा. 11 चेंडू 16 धावाची काय मैदानावर प्रेक्षक बघायला मिळतात. चोहो बाजूने प्रेक्षकच प्रेक्षक. आषाढी वारीची ती तुम्हाला रिंगण बघायला मिळते ना, ज्या पद्धतीने अनेक वारकरी आषाढी वारकरी जातात आणि मग ते रिंगण मांडतात, तशा पद्धतीने रिंगण आज तुम्हाला हे प्रेक्षकांचं बघायला मिळते. शुभांगी कुटे मॅडम यांचे देखील 500 रुपये आलेले आहेत फैजांसाठी. पुन्हा किरण आता याला बघायला उत्कृष्ट अपड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी 1 धाव ही फलकावर लागली जाते. धावसंख्या होती ती 54. 15 धाव हव्यात. क्षेत्रक्षणात थोडस बदल केला जात आहे. पुन्हा समोर आहे पैजान ज्याने अर्धशतक झळकवल्या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे बाकी गाडी चेंडूच्या पाठीमागे खेळून पोहोचेल का? फायनलला चेंडू गेलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त भागीदारी बघायला मिळते. अजून देखील एक देखील विकेट नाही आहे. ओपनिंग जोडीची पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळते, ती म्हणजे 56 धावाची अभेद्य भागीदारी. या अगोदरच्या सामन्यात देखील त्यांनी 61 धावाची भागीदारी केली होती आणि हेच ते दोन्ही ओपनर तुम्हाला बघायला मिळत होते. अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू धावा हव्यात त्या 13. पुन्हा किरण चेंडू टटवलाय, सरळ निघून जाईल डोक्यावरनं. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग पैशांच्या बॅटीतून बघायला मिळतंय. काय क्रॅकर्स इनिंग बघायला मिळत आहेत. होळीच्या अगोदर रंग उधळण्याचे काम या मैदानावर केलं जात आहे. तानापी ही निपाचा जे इंद्रधनुष्य रंग आहेत त्यात रंगीबिरंगी फटकेबाजी बघायला मिळते. हा, काल हार्दिक किणीची इनिंग आपण बघितली होती. जबरदस्त 48 धावा तरी बघितल्या होत्या. लो फुलटाज इथे जाणून म्हणून लो फुलटाज टाकला गेलाय. सरळ चेंडू जातो. इथे बाकी शेतक सोडून 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या 1 धाव धावसंख्या होते ती 63. 6 धावची आवश्यकता. चेंडू उरलेत ते 7 चेंडू आणि 6 धाव. जो झेल सोडला ना खूप महागात पडलाय. 2 झेल सोडले, ते 2 झेलने मॅचची. इथे चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे विवेक जातोय की पाहिजे 1 धाव तो बघायला मिळते. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळालं आणि इथे बाकी पैजान बाद झालाय. कदाचित हा टर्निंग पॉइंट होईल का? गुड थ्रो आणि इथे थ्रो तुम्हाला बघायला मिळालं. कोण गेलाय? कोणी मारलं थ्रो? प्रणय कडनं बघायला मिळालं. आता बाकी स्वतः कर्णधार मैदानामध्ये, पण पहिल्या अर्ध्या झटकणारा खेळाडू किती धावा केल्या टोटली? 25 चेंडूत 59 धावाची आकर्षक बारी खेळताना. तारापूरवाले खेळाडूंना मध्ये घ्या ना प्लीज. पडद्याच्या मागे जा ना, आम्हाला आयोजक सूचना देतात. चुनावाला साहब इसीलिए आप रुके थे क्या मैच देखने के लिए? 6 चेंडू 5 धावाची आवश्यकता आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो यश जाधव. जबरदस्त मॅच. चला, महिला दोन्ही संघ तयार राहायचा नाणेफेकीसाठी आल्यात. चला, अपोजिट संघ कोणत्या आपल्या अविकेतन फायटर आलेले आहे. हो निश्चितच 6 बॉल 5 पाहिजेत. 5 64 झाल्यात.
6 चेंडू 5 धावा. धनंजय केणी सारखा फलंदाज बघायला मिळतो. दवणे अतिशय सुंदर परफॉर्मन्स त्याने दिलाय. यश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पैजांसाठी बघा आम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे मॅडम कडे 500 रुपये आलेत. मोतीलाल शाह यांच्याकडे देखील त्यांचे अर्धशतक त्यामध्ये 500 आले. जबरदस्त कॉम्बिनेशन, काय सुंदर फलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलीत. 6-5 अनेक वेळा मॅच बघितलं. 12-12 निघाला, एक चेंडू निघाला. पंकज आमच्या बरोबर सतत स्कोरिंग केलं. अशा मोठमोठ्या मॅच बघितल्यात. डॉट चेंडू गेलाय. 5 चेंडू 5 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच पुन्हा मैदानामध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा पुन्हा एकदा यश नावाचा गोलंदाज समोर आहे, तो म्हणजे धनंजय केणी. दवणे चेंडू टटवलाय. 6 बघायला मिळतील का? ओ, आणि अशा पद्धतीने बाकी विजयी झालाय तो म्हणजे माजिद फायटरचा. किंवा फक्त सेमीफायनल जिंकलात. मैदान सोडा, हस्ताला नोंद करा. आनंद आहे निश्चित. आपण प्रेक्षक आहोत. आपल्या प्रत्येकाला वाटतं हे कोणाकडे दिलेत? कोणासाठी? फैजानला. जितेश दवणे ना? ओके, पेन द्या. टॉस करूया.